हाय फ्रेंड्स, राधे राधे. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की आजचा व्लॉगमध्ये मी जाणार आहे माझ्या फ्रेंडला गिफ्ट घेण्यासाठी. आज तिचा बर्थडे आहे, त्यामुळे एक मस्तपैकी गिफ्ट घ्यायचं तिला. तर आपण भेटू गिफ्ट शॉप. तर फ्रेंड्स, मला इतका मोठा प्रश्न पडला आता काय सांगू तुम्हाला, की मला घ्यायचं काय समजून गेलं. छोट्या मूर्त्या घ्यायचं की मग घ्यायचा? कारण मग हे कॉमन झाले थोडा. खरं सगळ्यांना आपण मग देतोयस, असं वेगळं काय घ्यायचं त्यामध्ये? अरे वा, गणेश मूर्ती छोटी मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. राधाकृष्ण नाही त्यामध्ये. राधे कृष्णली. तर यांच्याकडे काही राधेकृष्ण मूर्ती नाही आहे आता. ते असते तर घेतली असते. बाकी काय द्यायचं म्हटलं तर हे तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी सगळ्या मुलींच्याकडे असतंच, असं मला ते वाटते. तर दुसरं तर काय घ्या समजा. आता मला पण थोडं घ्यायचं आहे, शॉपिंग करायची आहे यामध्ये. छत्री पण बघायची आहे. छत्री दिखा. हे पण सध्या खूप चालते छत्री. साईज पण मोठी येते आणि कसं माहिती आहे काय, ह्यातून आपण घेऊ शकत नाही. साईज खूप मोठी असल्यामुळे खूप छान वाटतं हे पण. आणि कलर पण छान आहे. आर्मीचं ते वरती फॅब्रिक असल्यामुळे खूप छान वाटतं. हा ब्ल्यू चेक्समध्ये पण चांगला आहे, बरं आहे. पण आधीचं ठीक आहे, तो आधीवाला आर्मीचा तो राहू देत. ओके, छोटीवाली घ्यायची आहे मला आता. थँक्यू थँक्यू. होय काय, सिरियसली? हां ओके ओके. भैया छोटीवाली दाखवा. हाँ ब्लैक कलर हाँ हाँ बहुत. ओ भाई, कितना स्पीड है रे इसका. है ऑटोमेटिक. एक ही बटन से ओपन भी होता है. हाँ हाँ, और उसके बाद अरे वाह. तर फ्रेंड्स, आतापर्यंत मी जी बघितली छत्री ना, ती बटन दाबल्यानंतर उघडते, पण छत्री कधी बघा नव्हती. पण आता हा नवीन मार्केटमध्ये आली छत्री. आता ही जे बघू शकता, आता ती बटन दाबली उघडली, बटन दाबली बंद झाली. काहीतरी वेगळं आहे, खूप छान वाटते. हा, हीच राहू दे. आता थोड्या पर्स बघूया काय चॉईस होते का. असं नाही वाटत की चॉईस होईल आता लवकर. चांगले तर, पण आता आवडेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. मी कधी घेतलं नाही आतापर्यंत. मुलींची चॉईस काय सांगता येत नाही. कलर छान आहे. आपण कलर्स तसे चांगले सगळे. हा वाला कोणता आहे? पॅटर्न थोडा वेगळा वाटचा त्यामध्ये. वन साईड. हा पण छान वाटतो कलर. बढ़िया, बहुत बढ़िया. अच्छा है अभी. मुझे लगा पैसे रखे इसमें. ये वाला अच्छा है, परफेक्ट. ओके, ये वाला दो. कितना? ओके, ठीक है. अच्छा है अभी. ओके भैया, ज़रा स्ट्रेट वगैरह है क्या, दिखाओ ज़रा. ये क्या है? हाँ हाँ हाँ, ये ट्रेंडिंग है अभी. ये सब लड़कियाँ पहनती हैं. हाँ, मैं देखा है. अच्छा है अभी. कितने है इसमें? मी यात्रेमध्ये बघितलं होतं, पण असं नव्हतं. पॅटर्न वेगळा होता तो. हा वेगळा आता आलाय. खूप छान वाटतंय. घातल्यानंतर खूप छान वाटते. चांगला आहे पॅटर्न, मस्त आहे. ओके भैया, ये दो. और ज़रा भी बढ़िया ज़रा सेट दिखाओ, ज़रा अच्छा वाला सेट दिखाओ मुझे. ये भी रहने दो. काय समजून झालंय मला काय घ्यायचं, काय कन्फ्यूज झाले मी. काय समजून मला आता. हे बघतोय तरी वरून सगळं चांगलं दिसतंय. आपण बरा वाटतो, छान आहे. नाही घ्यायला तरी बरोबर आहे, पण ते घातलं तरी बरं होईल. नाहीतर दिल्यानंतर हे असं का तसं का आणि असं व्हायला पण
सगळं बोलणार नाही ते, तरी पण पहिल्यांदा गिफ्ट घेतोय मी. हा पण छान वाटतो. नाही, हा बरा वाटतो मला. हा आधीचा ठीक वाटतो. हा छान वाटतो कलर, आणि कोणत्याही ड्रेसवरती मॅचिंग होऊ शकतो ना, त्यामुळे. कोणसा? एवाला दो, एवा हे पॅक करू. ओके, चलो. अरे यार, आता निघून फोन आला. तर फ्रेंड्स, मी आता जातो स्टुडिओमध्ये, कारण की क्लायंटचा फोन आला आहे, त्यामुळे स्टुडिओमध्ये जातो. हरीश आला का बघूया आपल्या स्टुडिओमध्ये. पुन्हा दुपारी मला जायला पाहिजे गिफ्ट शॉपमध्ये घ्यायला. ते शॉपिंग केले मी सगळे काय आता. तर बघूया, थोडा स्टुडिओमध्ये थांबतो आणि नंतर जातो खालीच आहे शॉप त्या आपल्या स्टुडिओच्या. तर माझं काम झालं, पुन्हा आलं मी ते शॉपमध्ये. टेडी बेअर बघतोय मी आता. टेडी बेअर एकापेक्षा एक आहेत. अरे यात डोळे कुठे आहेत? इसकी आँखें किधर गई? इसकी आँखें किधर गई? हाँ, इधर है. यांच्या टेडी बेअरमध्ये पण व्हरायटी खूप आहेत आणि कलर्स पण चांगले सगळे. ते छान वाटले मला, पण मी काय एक चॉईस करणार यामध्ये कुठं त्यात नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण तुमच्या मित्रमैत्रिणींना जर खरेदी करत असेल, गिफ्टवर घ्यायचं असेल, तर बऱ्यापैकी इथे खूप छान मिळतं. मेकअप साहित्य असो, या कॉस्मेटिक असो, परफ्युम्स असो, खूप काय सगळं मिळते इथे. तर एक वेळ अवश्य भेटतं तुम्ही इथे. कावेरी लेडीज कॉर्नर या ठिकाणी येऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि जर तुम्ही व्लॉग बघून जर आला असेल, तर तुम्हाला इथे स्पेशल डिस्काउंट देण्यात येते. तर या शॉपमध्ये आल्यानंतर मला ती सर्व्हिस चांगली भेटली. तुम्ही पण एक वेळा अवश्य भेट द्या. तुम्हाला त्याची सर्व्हिस वाटते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर आता माझी शॉपिंग झाली आहे. फक्त हा एक टेडी बेअर घ्यायचा आहे यातला. हा झाला म्हणजे कम्प्लीट होतं सगळं. तर चला निघूया आता, कारण की मला पण बाहेर गावी जायचं आहे ते गिफ्ट देण्यासाठी. तर पाऊस कमी आहे तोपर्यंत गेलेलं बरं, नंतर पाऊस पडा तर प्रॉब्लेम नको. आणि तर जस्ट मी शॉपमधून बाहेर पडलो आणि माझी गाडी लावली स्टुडिओच्या खालीच, आणि मी माझ्या बहिणीची गाडी घेऊन आलोय, कारण की त्याच्यावरती साहित्य माझ्या स्पोर्ट्स बाईकवरती बसत नाही, त्यामुळे ह्याच्यावर साहित्य खूप बसतं, त्यामुळे गाडी मी घेऊन आलो होता. आणि मी आता आहे भडगावच्या पुलावरती. अजून सुद्धा पुलाचं काम चालू आहे, तरी पण तिने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, कारण जो पर्याय मार्ग होता खाली तो पूल वाहून गेलाय, त्यामुळे हा लवकर चालू करण्यास भाग पडलं. आणि हा पूल खूप सुंदर झाला आहे, आणि एवढंच नव्हे, त्याचं रुंदीकरण पण खूप मोठं मी केलंय तिने. आता पहिल्यापेक्षा भारी केले. आता किती जरी पूर आला, किती जरी पाणी आलं, तरी ह्याला काय फरक पडत नाही. तर पुढे तर जरा पाऊस आहे बारीक, तर मी थांबतो इथे आता जरा. तर रेनकोट वगैरे सगळं सेट करतो व्यवस्थित. तर हे बघा, मी सगळं सेट केलं, पुढे बघतो तरी पाऊसच नाही. इथे बघा सगळं कोरडं पडलं एकदम, काय पूर्ण वाळलंय असं. कुठे मध्ये पाऊस आहे, कुठे मध्ये पाऊसच नाही, असं होतंय. आता बघतो इथे पण तरी पाऊस नाही अजून. काय आता पुढे काय होतंय बघतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.